नमस्कार, मी अक्षय जहागीरदार. आपण पाहत आहात सकलम. झाडांची सावली हरपली. कधी कधी काही माणसं जगण्यासाठी जगत नाही, तर जगाला थोडंसं अधिक सुंदर करण्यासाठी जगतात. आज आपण अशाच एका महान स्त्रीची कथा ऐकणार आहोत. नाव साऊमर्दा थिमक्का. कर्नाटकातील एक साधी निरक्षर घरातील स्त्री, पण आत्मा पर्वता इतका मोठा. जन्म 30 जून 1911, गुब्बी, उमकूर तालुका, कर्नाटक येथे. मृत्यू 14 नोव्हेंबर 2025, बेंगलोर. 114 वर्षाचं आयुष्य. कोण होती थिमक्का? बेळूरच्या एका छोट्या खेड्यातल्या धुळीच्या रस्त्यावरून चालत जाणारी, साध्या कापडातली, कधीही प्रसिद्धी न शोधणारी ती स्त्री थिमक्का. घरची परिस्थिती कठीण, पोटासाठी मजुरी, काही वर्ष मूल न झाल्यामुळे समाजाचे टोमणे. पण आयुष्यानं जरी तिला कमी दिलं, तरी त्या कमीपणातही तिने जगाला असाधारण देणारी देणगी दिली. तिनं काय केलं? एके दिवशी नवरा बायको रस्त्यावरून चालत होते. रस्त्याच्या कडेने उघडी पडलेली लाल माती आणि दूरवर उन्हात सुकत जाणारी जमीन. थिमक्केच्या मनात एक विचार चमकला. मुलं नाही झाली तर काय? झाडं तर लावू शकतो ना. जगाला काहीतरी देणं हे तर माझ्या हातात आहे. आणि सुरू झाला तिचा प्रवास. पावसाळ्यातलं बियाणं, उन्हाळ्यात 3 वेळा पाणी, कधी पाण्याचा घडा डोईवर, कधी फांद्या तोडून लहान झाडांचं संरक्षण. असं करत तिनं 1-2 नाही तर 385 बाभळीची झाडं जीवाबाड वाढवली. लोक तिला म्हणू लागले, साऊमर्दा थिमक्का, रस्त्याकाठची हिरवाई निर्माण करणारी आई. मग तुम्ही म्हणाल, या कामाचं महत्व काय? वृक्ष लागवड म्हणजे केवळ बियाणं टाकणं नाही. ती आहे एक जबाबदारी, एक वचन, एक नातं. थिमक्केनं लावलेली झाडं आज प्रदूषण कमी करतात, हजारो पक्ष्यांचं घरं बनली आहेत आणि त्या भागाला थंड सावली देतात. तिच्या एकट्या हाताने केलेलं काम आज गावाला, तालुक्याला, संपूर्ण कर्नाटकाला फायदेशीर ठरतंय. झाडं म्हणजे तिची मुलं आणि ती त्यांची आई. मग प्रश्न येतो, तिने हे काम का निवडलं? मूल नसल्याचं दुःख, पण दुःखाला थांबवून न ठेवता तिने त्याला रूपांतरित दिलं, सृजनात. तिचा उद्देश फार साधा होता. जीवनानं दिलेलं रिकामपण मी हिरवळीनं भरून काढे. हे काम तिने नावासाठी, फेमस होण्यासाठी नाही केलं. तिच्याकडे नियोजन नव्हतं, निधी नव्हता, साधनं नव्हती. होते फक्त 2 हात आणि एक विशाल हृदय. थिमक्केची एक वाक्य प्रख्यात झालं, झाडं लाव, झाडं जप. तिचा दृष्टिकोन असा, झाडं केवळ पर्यावरणासाठी नाही, ती आपली जगण्याची श्वास यंत्रे आहेत. आपण आज लावलेलं झाड उद्या कुणाचं जीवन वाचवू शकतं. तिनं कधी सरकारची वाट पाहिली नाही, कधी लोकांना करायला हवं असं बोलली नाही. फक्त स्वतःच्या हाताने काम करत राहिली, सातत्यपूर्ण काम करत राहिली. मग प्रश्न पडतो, जगाला तिनं काय दिलं? थिमक्का एक नाव नाही, ती एक चळवळ आहे. तिने जगाला 3 गोष्टी दिल्या. एक, हिरवाईचं वरदान शेकडो झालं. प्रेरणा, गरीब, अनपढ स्त्री देखील जग बदलू शकते. आणि 3, निसर्ग प्रेमाची शिकवण. जिथे शक्य तिथे झाडं लाव. तिच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने तिला पद्मश्री दिला. पण तिच्या दृष्टीने
सर्वात मोठा पुरस्कार होता लावलेल्या झाडांवर येणारी नवी हिरवी पालवी आणि घरटी करणारी पक्षी. मग प्रश्न पडतो, आपण तिच्याकडून काय शिकावं? बदल हवा असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. साधेपणा हा शक्तीचं सर्वोच्च रूप आहे. निसर्गाची सेवा म्हणजे भविष्यात गुंतवणूक. प्रसिद्धी मागे धावू नका, काम करा. प्रसिद्धी तुमच्या मागे धावेल. ठिमक्केचं आयुष्य एका वाक्यात सांगायचं तर, एक स्त्री पण हजारो झाडांची आई. आजच्या भागात आपण एक साधी स्त्री कशी जगाला अपार हिरवाई देऊन गेली हे ऐकलं. ठिमक्का आपल्यात नाहीत, पण त्यांची झाडं अजूनही उभी आहेत, आपल्या डोक्यावर सावली पण. जर या कथेनं तुम्हाला प्रेरणा दिली असेल तर पुढच्या पावसात एक झाड तुमच्या हातून नक्की लावा. हीच ठिमक्कांसाठी खरी श्रद्धांजली. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नव्या गोष्टीसहित. पाहत राहा सकलम. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या सुद्धा प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.